असं जी रोज आमचं कर्जबाजारी होणं किंवा कंटिन्यू दवाखाना आईवडिलांचं चालू राहणं, आर्थिक नुकसान होणं, यामुळं आम्हाला रोज थोडं मरण्यापेक्षा कधीतरी एकदाच मेलेलं बरं ना. थोडं मरण्यापेक्षा कधीतरी एकदाच मेलेलं बरं ना. त्यामुळे एकच वेळेस आम्ही जर नाही आमची तक्रार घेतली शासन दरबाराने तर आम्ही कधीही आत्महत्या करू शकतो, कधीही आत्महत्या करू शकतो, कधीही आत्महत्या करू शकतो. या धुरळ्यामुळे, ह्या कंपनीमुळे आमचं आजपर्यंत इतकं नुकसान झालंय की आम्ही आज कर्जबाजारी तर झालो, परंतु आमच्या घरी जर एखादा सण असेल, एखाद्या मुलाने जर आम्हाला सणासाठी हट्ट केला की पप्पा तुम्ही कपडे घ्या आम्हाला, तर आम्हाला कपडे घेण्यासुद्धा इतपत सुद्धा आमची परिस्थिती राहिलेली नाही आता. तर आम्हाला कपडे घेण्यासुद्धा इतपत सुद्धा आमची परिस्थिती राहिलेली नाही आता. तर आम्हाला कपडे घेण्यासुद्धा इतपत सुद्धा आमची परिस्थिती राहिलेली नाही आता. नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये सर्वांचं स्वागत. नवीन विषय या ठिकाणी मी आज घेऊन आपल्या समोर येतोय. इंदापूर शहराच्या बाह्य वळणावर अवघ्या काही बाह्य वळणाच्या अंतरावरच या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या. त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी म्हणून मी आज इंदापूर शहराच्या बाह्य वळणावरती जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. माझं नाव विशाल सुखदेव गोडसे. मी डाळिंब बागायतदार आहे. शेतीत भरपूर प्रकारे फळबागा आहेत, परतनं पशुचारा आहे. पण इन्फ्रा कंपनी आपल्या शेतीच्या 100-200 फूट अंतरावरती आहे. तर तिचा धुरळा 24 तास कंटिन्यू येत आहे. तर त्याच्यामुळे आमच्या डाळिंबाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. साधारणतः 2018 साली आमची डाळिंब लागवड झालेली आहे. तर 18-19 मध्ये आमच्या डाळिंबाला भार साधारणतः 3 ते 4 लाख रुपये निघाला. नंतर 19-20 ला 4 ते 5 लाख रुपये निघाला आणि 20-21 ला साधारणतः 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न निघालं. तर आज तागायत आम्हाला ह्या भागातून कमीत कमी 20 लाख रुपयाचं अपेक्षित उत्पन्न आहे. परंतु ह्या धुरळ्यामुळे, ह्या कंपनीमुळे आमचं आजपर्यंत इतकं नुकसान झालंय की आम्ही आज कर्जबाजारी तर झालो, परंतु आमच्या घरी जर एखादा सण असेल, एखाद्या मुलाने जर आम्हाला सणासाठी हट्ट केला की पप्पा तुम्ही कपडे घ्या आम्हाला, तर आम्हाला कपडे घेण्यासुद्धा इतपत सुद्धा आमची परिस्थिती राहिलेली नाही आता. की कंटिन्यू धुरळा वारंवार त्यांना सांगितलं आम्ही की साहेब आमची तक्रार आहे की बाबा आमच्या बागावरती धुरळा येतोय तुमचा. प्रशासनाकडे गेलो, कंपनीच्या इतर साहेबांकडे गेलो, पण त्यांनी काही आमचं म्हणणं कधीच ऐकून घेतलेलं नाही. त्यांचं म्हणणं एवढंच की तुम्ही कुठेही जावा, आम्हाला परवानगी आहेत, तुम्हाला काय करायचं ते करा. एका बाजूनं सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना, अनेक सुखसुविधा शेतकऱ्यांसाठी दिल्याचं बोललं जात आहे, परंतु इंदापूर शहरातील शेतकऱ्यांची व्यथा मात्र खूप वेगळी आहे. आपण बघू शकता या ठिकाणी या झाडावरती या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की साधारण 100 ते 200 फळं या झाडावरती असायला पाहिजे. परंतु NP इन्फ्रा कंपनीच्या या प्लॅन्टमुळं, त्या प्लॅन्टवरनं जे काही खडी क्रेशरचं निर्मिती होते, सिमेंटची निर्मिती होते, त्या धुराळ्यानं या पूर्ण बागेवरती धुराळ येऊन बसतो आणि या फळांची नासाडी होते असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. काय होतंय नेमकं? काही बारक्या कळ्या सुद्धा पडते ते धुरळीने, माशी राहत नाही आणि शिवाय झाड सगळी करपून जाते ती फळ. जरा हे झाड दाखवा. हे आता टोटल करपून डॅमेज होत नाही, काय नाही, पूर्ण करपते, असं पूर्ण जागेवर करपून जाते. की हा धुरळाचा प्रॉब्लेम आहे. याच्यावरती किती जरी स्ट्रॉंग स्प्रे केलं तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही. जोपर्यंत यांचा धुरळा बंद होत नाही तोपर्यंत ही अशी समस्या राहणार तुमची. आता हे जे फळगळ होती नेमकी, हे फळगळ कशामुळे होती? त्या धुरळ्यामुळे त्यांचं प्रकाश संश्लेषण बंद होते, दिलेले स्प्रे औषधाचं काम करत नाहीत, त्याच्यामुळे ती फळगळ होती. साधारण तुमचं या बागेमध्ये आता सध्याला किती नुकसान झाले? आता सध्याला कमीत कमी अपेक्षित उत्पन्न होतं 15 ते 20 लाख रुपये. आजचा जर बाजार भाव बघितला तर कमीत कमी 150 ते 200 रुपये रेट आहे आजचा रेट. परंतु आज रेट असून काय उपयोग आहे? आमच्यापाशी मालच नाही तर तो रेट बघण्यात उपयोग नाही ना. आता आपण एका बाजूला हे झाड बघतोय, ह्याच्यावरती खूप फळं आहेत.
हे झाड दाखवायचे, ज्या झाडांना जास्ती फळ आहेत ते झाडं पण इथं आहेत, पण नाही. हे फळ टिकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. काय होतं ह्या फळाला नेमकं? काही दिवसापुरतं ही फक्त दिसायला फळची. हा बर. ही आणखीन काही दिवसांनी 4-8 दिवसांनी त्याची ही कंडिशन हीच होणार आहे. बर. हे अशा प्रकारे करपणार, कुजणार, परत अशी जिथे खाली सोडून पडलेत अशीच पडणार ते सुद्धा. कॅमेरामॅनला विनंती करतो मी की हे झाड एक वेळेस दाखवा. बघा, या झाडावरती अतोनात फळ आहे, परंतु याच झाडावरती आपण बघू शकता, हे बघा पूर्णपणे हे डाळिंब डॅमेज झालेलं आहे, फुटलेलं आहे आणि एवढंच नाही तर जाग्यावरती करपून देखील गेलेलं आहे. हे बघा, या झाडावरती खूप म्हणजे फळांची लागण झालेली आहे, परंतु फळ काही टिकत नाही. नेमकं NP इम्प्रा कंपनी या शेतकऱ्यांच्या जीवावर का उठले, हाच खरा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे. तुम्ही शासन दरबारी गेल्याच्या नंतर यांच्यावरती काही फौजदारी वगैरे दाखल केली का? नाही ना, शासन दरबारी गेल्यानंतर ना शासनाने फक्त आमचा 11-23 ला आम्ही पहिला प्रथम अर्ज दिला. एका वर्षाने कुठली आमची दखल घेतलेली नाही. नंतर ना आम्ही 1-8 ला नंतर ना दुसऱ्या मागणी अर्ज केला की साहेब आमची असं अडचण आहे. त्यावेळेस 11-23 ला आमचा एक बहार गेलता. त्या बहारमध्ये आमचं अतोनात नुकसान झालं. नुकसान झाल्यानंतर ना आम्ही तहसीलदार साहेबांना अर्ज केला तरी प्रत्यक्षात पाहणी आमची करण्यात यावी, पण त्यावेळेस बी आमची काय दखल घेतली नाही. नंतर ना 1-8 ला आम्ही नंतर नवीन अर्ज केला. त्यावेळेस आमचा 8-8 रोजी पंचनामा झाला. त्यापासून आजपर्यंत कुठलीही दखल आमची घेतलेली नाही. जर समजा कदाचित येणाऱ्या काळामध्ये या NP इम्प्रा कंपनीचं काम असंच चालू राहिलं, तुमच्या मागणीचा कोणी विचारच केला नाही, तर तुमची पुढची दिशा काय असणार आहे? काय करणार तुम्ही नेमकं? असं जी रोज आमचं कर्जबाजारी होणं किंवा कंटिन्यू दवाखाना आईवडिलांचं चालू राहणं, आर्थिक नुकसान होणं, यामुळं आम्हाला रोज थोडं मरण्यापेक्षा कधीतरी एकदाच मेलेलं बरं ना. त्यामुळे एकच वेळेस आम्ही जर नाही आमची तक्रार घेतली शासन दरबाराने तर आम्ही कधीही आत्महत्या करू शकतो. जर समजा NP इम्प्रा कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल नाही झाला तर तुम्ही रोज मरण्यापेक्षा एकदाच काय शेती ठेवली नाही. तुम्ही खाली चला बघायला, सिमेंटचं पाणी, सगळं केमिकलचं पाणी, सगळं घाण, कसलं बी रसायन सोडते ती. आता सध्या पाऊस जास्त झाल्यामुळे तुम्हाला तिथं पाणी वाटेल स्वच्छ, पण त्याच्या खाली सगळं पाणी जर ते वाळलं तर नुसतं हे निघतंय, सिमेंटच निघतंय वाळून. तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की आजारी पडत, नेमकं आजारी पडण्याचं कारण काय तिकडे सगळे घाण करून सोडते ती घरापाशी, उघड्यावरती संडासलाही बसते. उघड्यावर घरापासून 50 फूट अंतर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या ठिकाणीच हे NP इम्प्रा कंपनीचे काही कामगार जे कर्मचारी उघड्यावरती स्वच्छच बसतात. तर त्यांना सांगायला गेलं तर त्यांनी डायरेक्ट 112 वर कॉल करून उलट आमच्यावरच गुन्हा दाखल केला. आतापर्यंत तुमचा या भागावरती औषधाचा खर्च किती झालेला आहे? आता काय, आता सगळं उदार आणतोय, काय पाहुण्या रावळ्यांनी दिल्यात आहे, काय गेल्या पिकाला पीक कर्ज काढलं होतं ते तसंच आता तटलंय. म्हणली नका हे करू, रोज 2 काढा बाग. आता ही जोपर्यंत दुरळ होतं तोपर्यंत 1 दिवसाआड 2 दिवसाआड औषध मारायचे, आधी 2 काढायचं बाग आणि मग औषध मारायचं. आता तुम्ही काही औषध उधार आणलेत, काही पाहुण्या रावळ्यांकडनं पैसे घेऊन तुम्ही औषध आणले असं सांगताय. आता ते आणलेले जे पैसे आहेत तेवढं उत्पन्न या बागेत निघतंय का सध्याला? नाही निघत. त्या औषधाचा खर्च सुद्धा निघत नाही. मग त्यांची परतफेड कशी करणार? कशी करायची? आता काय करायचं आता सांगायचं तुम्ही. ह्या कागदाला नुसतं माझं 40,000 रुपये गेले ते मल्चिंग पेपर टाकायला. ह्याच बागात आधी पहिल्यांदा लोक संडासला येऊन बसायची, कुणी खुरपा ही बाया बिया सगळे वाशीती म्हणून कुणीच आहे नाही. मग आपल्या इथं म्हणलं बाबा माणसं येणार तर पण वाटतंय, मग आपण सरळ मल्चिंग पेपर टाकू. 22-23 हजार रुपये मल्चिंगला गेले ते, आणि जवळजवळ 12 ते 13 हजार रुपये याला नुसता ही हात राहायला इथं गेले ते. कसलं पाणी ते? कसलं पाणी? सिमेंटचं पाणी.
आपण बघू शकता या ठिकाणी NP इन्फ्रा कंपनीच्या कामावरती जे काही पाण्याचा उपयोग केला जातो ते सांडपाणी जे आहे ते पूर्णपणे या शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये सोडून दिलं जातं. चाळी करून सर्व पाणी हे शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये गेलेलं आहे. आपण बघू शकता त्या शेतकऱ्यांची व्यथा जाणण्याचा आपण प्रयत्न करतोय. गेल्या अनेक दिवसांपासून हे पाणी या ऊसाच्या क्षेत्रामध्ये जात असल्या कारणाने क्षेत्र पडीत पडत आहे. तर आपण जे मगाशी म्हटलं की जे सिमेंट उडलं जाते आणि जो चिखल तयार होतो म्हणजे हा चिखल साधारण चिखल नाही, जो हा एका पिकाचा जीव घेणा चिखल आहे. हाच का तो चिखल की हा तुमच्या क्षेत्रामध्ये जात आहे? हा जो आहे ना, हा बघा ना, हा पूर्ण सिमेंट आहे, नुसतं चिखल नाही, हा सिमेंट आहे. पाहू शकता आपण किती भयंकर हा चिखल नसून हा सिमेंटच आहे. हे सिमेंट म्हणजे तुमच्या शेतामध्ये जात आहे. असं जर सिमेंट जर राहिला तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच राहत नाही. तर मंडळी बघू शकता आपण हा जो चिखल दिसतोय तो हा चिखल सर्वसाधारण चिखल नाहीये. हा पावसाच्या पाण्याने तयार झालेला चिखल नाहीये. तर हा जो आहे तो या इन्फ्रा कंपनीच्या सिमेंटपासून तयार झालेला चिखल आहे आणि या सिमेंटचं पूर्ण पाणी या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाते आणि या शेतकऱ्यांची पूर्ण जमीन नापीक झालेली आहे आणि या शेतकऱ्यावरती आज सध्याला उपासमारीची वेळ आलेली आहे. काय सांगायला चिखलाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? असं जर कंटिन्यू चालू राहिलं राहिलं आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच राहिला नाही. आम्हाला सहकुटुंब घेऊन एकतर या कंपनीच्या आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही. तर हे होते शेतकरी. गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर शहरामध्ये NP इन्फ्रा कंपनीच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या असतील, ग्रामस्थांच्या असतील, सर्वसामान्य नागरिकांच्या असतील, अनेक तक्रारी या ठिकाणी वेळोवेळी या तक्रारींच्या पाड्यामध्ये वाढच होताना दिसते. परंतु प्रशासन मात्र NP इन्फ्रावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून NP इन्फ्रा कंपनीचे अनेक कारनामे महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या माध्यमातून आम्ही ओपन करण्याचं काम केलेलं आहे, उघड करण्याचं काम केलेलं आहे. याही पुढे
तुम्ही पाहू शकणार असेच कारनामे NP इम्प्राचे आम्ही आमच्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी महाराष्ट्र पोलीस न्यूज करिता इंदापूरवरून अतुल सोनकांबळे.